पाहू शकता ही बघा, ही तुमचं फर्स्ट क्वालिटी. नंतर इथून ही प्रोसेस होती. इथं तुमचा हा सगळा हा टाकला जातो. टाकल्यानंतर ही पूर्ण प्रोसेस होते. पूर्ण झाल्यानंतर हा बघा हे इथं पडतं आहे. ही बकेट नंबर 1 पकडू आपण. ही मोठी क्वालिटी असेल, ही मीडियम क्वालिटी असेल आणि तो कचरा आहे तो इकडं टाकलेला जातो. याच्यात जास्त वेस्टेज नाही आहे आणि तुम्ही गुरंढोरं यांच्यासाठी वापरू शकता. सुंदर आहे. अजिबात कचरा येत नाही आहे. 1%ही कचरा येत नाही आहे. 100% प्युअर डाळ तयार होते. फ्युचर प्राईड तुमचं सर्व आणि याच्यात गहू, बाजरा आणि ज्वारी हे स्वच्छ होते. ऑल इन वन आहे. मला याचं अजून एक आवडलं, पीस टू पीस रिप्लेस. हा, पीस टू पीस. हा पूर्ण पीस तुम्ही रिप्लेस देणार. बिलकुल. आता हे जर खराब झालं तर हा पीस नवीन भेटेल तुम्हाला. अच्छा. मशीनमध्ये शाफ्ट गेली नवीन भेटेल, बेरिंग गेलं नवीन भेटेल, पुली गेली नवीन भेटेल. हा पार्ट खराब झाला हा नवीन भेटेल. किती वर्ष? 3 वर्षाची. 3 वर्ष. वॉरंटी नाही, गॅरंटी. डायरेक्ट ज्याचा बाटले आहेत 1 किलो वगैरे. 1 किलोचा काय रेट बोलले तुम्ही यार? 1 किलो आपण 400 रुपये आहे. आपण 80% डिस्काउंट 360 रुपये टाकले. 1 किलो 400 रुपयाला मित्रांनो हे मध आहे. आणि ओरिजिनल मध मिळणं मुश्किलच आहे, पण याला रिस्पॉन्स चांगला मिळाला होता. हे बघा होनी नाव आहे त्याचं. बेस्ट आहे. बसवंत म्हणजे पिंपळगाव बसवंत नाशिकचा एरिया. नाशिकचा. हो, नाशिकचा बसवंत पिंपळगावचं आपण नावाने ब्रँड आहे बसवंतचा. छोटं किती? तुम्ही जे बघू शकता फोर्स पाण्याचा कसा चांगल्या क्वालिटीचा आहे ते. आणि हा 5 HP फोर्स आहे. हां, आणि हा 30 मीटरचा पंप यूज केलेला आहे याच्यामध्ये. हा एवढं पाणी मारतोय विहिरीसाठी. हा आहे या सौर ऊर्जा या प्रकल्पावर हा पंप चालू आहे. हां, याच्यात पॉवरफुल कोणता, की शेतकऱ्यांना बेसिक कमी रेटला असा कोणता पंप असेल? हा GK एनर्जीचा चांगला पेस्ट आणि 1 नंबर पंप आहे. आणि क्वालिटीमध्ये पण चांगला प्रत्येक आहे. जिल्ह्याचे शोरूम आहेत का? आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व्हिस सेंटर पण आहेत, वेअर हाऊस पण आहेत आपले प्रत्येक जिल्ह्यामध्ये. कसं आणि एक्सटेंडेबल आहे. 6 फुटापर्यंत स्पेस दर देऊन किंवा एक्सटेंड करू शकतो. तर प्राइस काय आहे सर याची? 18 लाख. 18 लाख आहे. शेतकऱ्यांसाठी काय डिस्काउंट होईल का? डिस्काउंट मिळेल. डिस्काउंट मिळेल. किती म्हणजे सबसिडी का डिस्काउंट? सबसिडी 4 लाखाची DBT पोर्टलला आहे. असं आहे का? कुठे आपलं ऑफिस कुठे सर? कुठल्या जिल्ह्यासाठी पाहिजे आपल्याला? पूर्ण महाराष्ट्रभर. महाराष्ट्रात सगळे शक्तिमानचे डीलर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आहेत. असं आहे. हां. नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील. मित्रांनो, पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत किसान कृषी प्रदर्शन मोशी इथं जाणार आहोत. मित्रांनो, मागचे मी 2 व्हिडिओ टाकले, ते एवढे व्हायरल झाले, पूर्ण महाराष्ट्रभर त्याचा गाजावाजा झाला. तर हा माझा 3रा व्हिडिओ मी बनवतो. त्याचं कारण म्हणजे लोकांची मागणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, जे कृषी प्रदर्शन होतं त्यात काहीतरी जे काही वस्तू होत्या त्यांच्या बऱ्याचशा डीपमध्ये लोकांना माहिती नाही मिळाल्या. तर ज्या लोकांच्या तुमच्या कमेंट्स होत्या त्यासाठी मी पुन्हा इथं आलेलो आहे. तर सकाळचे 8:30चा टायमिंग झालेला आहे. तर आपण तिथं जाणार आहोत किसान कृषी प्रदर्शन 2024 मोशी. आणि तिथं तुम्हाला काही गोष्टींचा जो प्रश्न पडलेला आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला सर्वप्रथम माझं एक काम करायचं आहे, पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करूया, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला तर मित्रांनो, आज आपण जाऊ कृषी प्रदर्शन मोशी. तर मित्रांनो, हे ठिकाण आहे PIESS जे ग्राउंड आहे मोशीचं. तुम्ही न भोसरीजवळून मोशीला जाताना हे सर्वात मोठं ग्राउंड लागतं, तिथं हे प्रदर्शन होतं आहे. तर हे 11 डिसेंबर ते 15 डिसेंबरच्या आतमध्ये. तर आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, उद्या तुम्हाला शेवटचा दिवस आहे. तर तुम्हाला उद्या शेवटचा दिवस आहे, तर तुम्हाला फक्त 15 डिसेंबरपर्यंतच हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर हा चान्स नाही आहे. तर चला तर मित्रांनो, जाऊ आपण कृषी प्रदर्शन मोशी. तर मित्रांनो, शनिवार आहे, बघा तुम्ही गर्दी किती. सकाळीचा 9चा टायमिंग आहे. हा 9चा टायमिंगला बघा गर्दी किती, टाईमला गर्दी किती. आणि हे बघा स्पोर्ट्सचं एक्सपो तुम्हाला दिसतंय का, हे पण इथं आहे. सर्वप्रथम आपण हे बघणार आहोत, किसानचं बघणार आहोत. हे बघा, ही फक्त 2 व्हीलर पार्किंग आहे आणि तिकडे गेलं तर कारची पार्किंग आहे. जबरदस्त गर्दी. तिकडे तिकीट आहे, कॅश काउंटर आहे आणि ऑनलाईन पण आहे ना. हे स्कॅन करावं लागतं का? मग ते स्कॅन करून दाखवायचं मला तिकीट काय जायला लागतं नाही. तिकडे ID बनते आणि इकडं काहीतरी तिकीट आहे बघा. गर्दी बघा इकडे या जागेवर गर्दी. काय करायचं? अच्छा, आपण QR कोड आहे बघा, स्कॅन करून.
सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तिकीट काउंटर समोर उभ्या गाडा रे इथं पास काढावं लागेल ना. काय मी काढलं तिकीट पुढे ते पास हा तिकीट आतमध्ये पास काढावं लागेल. इकडं तुम्हाला तिकीट काढावं लागेल, नाहीतर तुम्ही स्कॅन करू शकता व्हॉट्सअपने. आणि पुढं तुम्हाला इथं पास आहे, गेट पास इथं घ्यावं लागेल. इथं आतमध्ये आपण प्रोसेस बघू. एक्सपर्ट तिथं म्हणतात ते. इथं काय आहे, इथं हॉस्पिटल पण आलेलं आहे, ॲम्ब्युलन्स पण दिसते. येतच का हे का हां, यांचं मेडिकल टीम पण दिसते इकडं समोर, माहिती आहे का. तिकीट काढ हे दाखव कुठे जायचं. इथं 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 चला की तुम्ही दाखवून बघू, नसेल तर रिटर्न येऊ. त्याला काय आहे, सकाळी 9 ते 5चा टाईम आहे बरं का. सकाळी 9 ते 5. तर घ्या की व्हिडिओ स्टार्ट करा की. चला आता पहिले तिकीट काढून द्या. आणि आतमध्ये पण जायचं. चला की तुम्ही, मी आलतो की परवा. हां तिथं जवळच आहे. त्याला काय मग, त्याला काय नाही, 5 मिनिटं लागतात त्याला जास्तीत जास्त. 5 मिनिटं लागतात जास्त, असं काय नाही. हे बघा इकडं 3 नंबरला जाऊ आपण. आपलं तिकीट नंबर काय ते बघावं लागेल. ऑनलाईनचं कोणतं आहे, हे काय हे काय बघावं लागेल. फार गर्दी. हां ऑनलाईनचं कुठे विचारलं, QR कोड दाखवा आणि बॅस स्वीकारा. QR कोड इथं दाखवावं लागेल आपल्याला. QR कोड सिस्टम असते असा हा पास मिळतो. यांना दाखवायचं QR, आणि हे दादा असं हा पास बनवून देतात. हा गेट पास आहे, याच्याने एंट्री करायची. आणि हो पण व्हाय ना नंबर आहे कसं आहे कर ओके बाहेर थांबा जरा ऐका ना, व्हॉट्सअपला आलं का तुम्हाला.
नमस्कार. परवाचा व्हिडिओ व्हायरल झाला. नमस्कार. तर काय वाटलं का थोडा कस्टमरचा रिस्पॉन्स वाटला का? परवा व्हायरल झाला. एक्झिबिशनमध्ये खूप रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स चांगला मिळतोय ना. तर मला मतचं विचारत होते सारखे लोक. हां हां. तुमचा एक परमनंट ॲड्रेस सांगा ना मला प्लीज. आपलं नाशिकमध्ये बसवंत पिंपळगावला आपलं हनीबी पार्क आहे. हां. तिथं आपल्या स्वतःच्या मधभाषांच्या कॉलन्या असतात. त्याच्यामुळे आपण जेवढ्या लोकांपर्यंत हनी प्युरिटी कशी परत देऊ शकतो ते आमचा एक चांगला उपक्रम चांगला राबवला होतो. मित्रांनो मधच्या बाटल्या आहेत 1 किलो वगैरे. 1 किलोचा काय रेट बोलले तुम्ही यार? 1 किलो आपण 400 रुपये आहे. आपण एक्झिबिशन डिस्काउंट 360 रुपये टाकले. 1 किलो 400 रुपयाला मित्रांनो हे मध आहे. आणि ओरिजिनल मध मिळणं मुश्किलच आहे, पण याला रिस्पॉन्स चांगला मिळाला होता. हे बघा होनी नाव आहे त्याचं. बेस्ट आहे. बसवंत म्हणजे पिंपळगाव बसवंत नाशिकचा area. नाशिकचं. हो नाशिकचं. बसवंत पिंपळगावचं आपण नावाने ब्रँड आहे बसवंतचं. छोटं किती नाही. हां आता तुम्ही बोला. चला बोला. नमस्ते, मी रोटेक्समधनं बोला, बोलतो आहे. बोला. आज हे जे काही प्रदर्शन चालू आहे किसानतर्फे, तर त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. आता आम्ही जे मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे ह्या आम्ही काजू मशीन मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे. आणि आता डिहायड्रेशन जे आहे म्हणजे व्हेजिटेबल फूड फ्रूट्स आणि इतर सगळे मेडिसिनल हे जे आहे गोष्टी त्या सगळ्या ड्रायरमध्ये ड्राय होतात आणि त्याला डिमांड जास्त आहे. त्याची कारण त्याची पावडर करून किंवा रेडी टू कुक म्हणून हे यूज करता येतं. आज ह्या संदर्भात आम्ही जवळजवळ 50 उद्योग महाराष्ट्रातून निवडलेले आहेत, ज्यांना आम्ही त्यांना मशीन पण सप्लाय केलेले आहेत. आणि ह्या माध्यमातून आता ट्रेनिंग आणि ह्या काम करण्यासाठी जे काही नवउद्योजक आहेत त्यांना आम्ही सुविधा देणार आहे. आता ह्या पद्धतीने जसं टुरिझम आहे तसं आम्ही उद्योग टुरिझम म्हणून करत आहे आता. म्हणजे उद्योग पर्यटन. तर उद्योग पर्यटनाला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे या किसानच्या माध्यमातून. माननीय देशपांडे साहेबांनी सुद्धा हे उपक्रम करतायत गेले अनेक वर्ष. त्यामध्ये आम्ही रेग्युलर पार्टिसिपेट असतो. तर आता शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला मिळून उद्योग पर्यटन हा जो भाग आहे हा आम्ही सुरुवात केलेला आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री त्याच्यानंतर जे काही ॲग्रिकल्चर मिनिस्टर आहे त्यांनासुद्धा भेटून या योजनेची आम्ही माहिती देणार आहे आणि त्याचा प्रसार कसा होईल संपूर्ण महाराष्ट्रात त्या पद्धतीने आम्ही बघणार आहोत. त्याच्याबद्दल बोला. आता ह्यामध्ये जे काही मशीन्स दिलेल्या आहेत ह्याला आम्ही काय केलं 30% डिस्काउंट दिलेला आहे. आता जवळजवळ ह्याच्यामध्ये 50 किलो शेंगदाणे बसतात. तर म्हणजे 50 किलो कॅपॅसिटी आहे आणि त्याची किंमत फक्त 40,000 आहे. त्याची ॲक्च्युली किंमत 57,000 प्लस GST आहे, पण आम्ही 30% डिस्काउंट दिलेला आहे. या जे मशीन आहे हे 40,000 प्लस GST आम्ही देत आहे, जेणेकरून उद्योजकांना फायदा मिळेल. नवीन उद्योजकांना ही आमची संकल्पना आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त उद्योजक निर्माण व्हायला पाहिजे या पद्धतीने आम्ही अजून किमती कशा कमी करता येईल मशीनच्या ते आम्ही बघणार आहोत. आणि नक्कीच पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा प्रचंड प्रतिसाद किसानला तर मिळत आहे, परंतु ह्या उद्योगाला जे काही डिहायड्रेशन उद्योग आहे रेडी टू कुक ह्याला मिळेल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. तुमचा ॲड्रेस सांगा, मोबाईल नंबर सांगा जोरात. माझा ॲड्रेस आहे रोटेक्स ट्रान्समिशन काजू हाऊस भिलारेवाडी आणि मोबाईल नंबर आहे 9850039447. त्याच्यानंतर दुसरा नंबर आहे 9850708304. परत एकदा नंबर सांगतो. रोटेक्स ट्रान्समिशन भिलारेवाडी पुणे. मोबाईल नंबर आहे 9850039447. दुसरा नंबर आहे 9850708304. आपल्याला उद्योग पर्यटन माध्यमातून अनेक उद्योजक घडवायचे आहेत आणि त्यासाठी आपण किमती पण कमी केल्या आहेत मशीनच्या. 30% डिस्काउंट दिलेला आहे मशीनचा. जास्तीत जास्त उद्योजकांनी ह्यामध्ये भाग घ्यावा ही आम्हाला अपेक्षा आहे. ठीक आहे. आणि चॅनल जे आहे धाडस ह्याचं धाडस एक आव्हान याच्यासाठी चांगलं प्रयत्नशील उपक्रम करत आहे आणि धाडसला आम्ही आता रेग्युलर ह्याचे अपडेट देणार आहोत. ठीक आहे. थँक्यू. आभार.
माझं नाव भागवत मुदोळ आहे. काय सांगायचं आता हे जे सोलार हे 3 किलोवॅट 5 किलोवॅटची सिस्टीम आहे आणि हे सर्व याच्यावरच आहे. आता तुम्ही पाण्याचा फोर्स वगैरे बघू शकता. आणि हा GK एनर्जीचा पंप लावण्यात आलेला आहे. हा आपल्याला मुख्यमंत्री योजनेअंतर्गत किंवा PM कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिला जातो आणि यामध्ये तुम्हाला 90% अनुदान आहे. आणि SC ST असेल का कॅटेगरी असेल तर त्यांना 95% सबसिडी दिल्या जाते. त्या योजनेअंतर्गत हा शेतामध्ये शेतकऱ्यांना बसून मिळेल आणि याच्यामार्फत तुम्हाला चांगला फायदा पण होतो. आता काय आज पॅनल आहे याच्यावरती पंप चालणार आहेत भविष्यात. यामध्ये जे आहे आता हे 5 HP पंप जवळपास तुम्हाला एक 15 नौजलपर्यंत पाणी भेटून जातं आणि यामुळे वीज निर्मितीची गरज नाही आहे. लाईट बिल पण येत नाही. शेतकऱ्यांना चांगला फायदा भेटत आहे आणि प्रतिसाद पण चांगला भेटत आहे योजनेसाठी. सबसिडीचं सांगितलं का तुम्ही या पंपचं? हा सबसिडी तुम्हाला एक ओपन कॅटेगरी जर असेल तर 90% सबसिडी आहे आणि कॅटेगरीमध्ये जर असेल SC STसाठी 95% अनुदान भेटत आहे. त्यांना 5% अमाऊंट फक्त भरायची आहे. आता हे जे तुमचं हे संपर्क कसा साधायचा? आता आमच्याशी आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि योजनेबद्दल तुम्ही महावितरणच्या जवळच्या नाव काय आहे? GK एनर्जी हे कुठं ऑफिस कुठे आहे? पुण्यामध्ये सुयोग सेंटर गुलटेकडी. आणि आता तुम्ही एक वेळेस शेतामध्ये घेऊन बघा आणि माहिती घेऊन बघा. एक वेळेस आम्हाला पण सेवा करण्याची संधी देऊन बघा. चालेल मुदत आहे. धन्यवाद. आपले काय पंप आहेत काय? हा पंप आहे. अच्छा, याच्यामध्ये तुला सांगता का? हा कशाचा पंप आहे? हा एजीचा पंप आहे. हा 30 मीटरचा पंप आहे. हा विहिरीसाठी यूज केला जातो आणि हा 50 मीटरचा पंप आहे. हा बोरवेलसाठी 150 फुटापर्यंत जर बोरवेलची खोली असेल सौर ऊर्जेवर चालणार? हा या सौर ऊर्जेवर चालणार आणि तो ऑलरेडी बसवलेला आहे त्यामध्ये. अच्छा. हा आणि हा जो पंप आहे 300 फुटापर्यंत पाणी ओढण्यासाठी हा 70 मीटरचा पंप यूज केला जातो आणि हा कंट्रोलर. कंट्रोल. मग तिथली एखादी 1-2 प्रोसेस दाखवा. ते थोडा आवाज येतो आपण एडिट करू नंतर. येऊ शकते ते. ही प्रोसेस आहे. हा बघू शकता फोर्स पाण्याचा कसा चांगल्या क्वालिटीचा आहे ते. आणि हा 5 HP फोर्स आहे. हा आणि हा 30 मीटरचा पंप यूज केलेला आहे याच्यामध्ये. हा एवढं पाणी मारतोय विहिरीसाठी. हा आहे या सौर ऊर्जा या प्रकल्पावर हा पंप चालू आहे. हां त्याच्यात पॉवरफुल कोणता की शेतकऱ्यांना बेसिक कमी रेटला असा कोणता पंप असेल? हा GK एनर्जीचा चांगला पेस्ट आणि 1 नंबर पंप आहे आणि क्वालिटीमध्ये पण चांगला प्रत्येक आहे. जिल्ह्यात शोरूम आहेत का? आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व्हिस सेंटर पण आहेत. वेअर हाऊस पण आहेत आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये. कसं पॉवरफुल पाहिजे शेतकऱ्यांना कमी रेटला पाहिजे मुदत साईड. बरोबर. तर ऑलरेडी गव्हर्नमेंट सबसिडी देतच आहे त्यांना 90% आणि कॅटेगरीसाठी 95% सबसिडी भेटत आहे. त्यामुळे ऑलरेडी रेट हे कमीच आहेत गव्हर्नमेंटकडनं. सबसिडी ते बघा. हे काय कंट्रोलर आहे. कंट्रोलर या एक्सटेंडेबल आहे 20 फुटापर्यंत स्टेज दर देऊन तर प्राइस काय सर याची? 18 लाख 18 लाख. त्यासाठी काय डिस्काउंट होईल का? डिस्काउंट मिळेल.
किती म्हणजे सबसिडी सबसिडी 4 लाखाची डीबीटी पोर्टलला आहे. असं आहे का? पुढे आपलं ऑफिस कुठे आहे? कुठल्या जिल्ह्यासाठी पाहिजे आपल्याला? महाराष्ट्रात सगळे शक्तिमानचे डीलर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आहेत. असं आहे का? हा. काय नाव आहे कंपनीचं नाव काय करायचं? शक्तिमान. हायटेक फार्म सोल्युशन. तुम्ही म्हणजे शक्तिमान म्हणून जा तिथे गेलं की मिळून सर्च केलं तेवढं येणार ना? शक्तिमान मध्ये मिळून जाईल. ठीक आहे, चालेल. हे नाव आहे कुठून आले? पुण्यात. असं तुझं नाव काय? सात. शाळेत जाता का? हो. कशात? वाड्याचं. असं आहे का? कसं काय आवडलं एक्झिबिशन? आपण म्हणू शकतो प्रदर्शन कसं वाटलं? मस्त एक नंबर. मस्त. क्वालिटी नंतर इथून ही प्रोसेस होते. इथं तुमचा हा सगळा हा टाकला जातो. टाकल्यानंतर ही पूर्ण प्रोसेस होते. पूर्ण झाल्यानंतर हा बघा हे इथं पडतं आहे. हे बकेट नंबर 1 पकडू आपण. ही मोठी क्वालिटी असेल, ही मिडियम क्वालिटी असेल आणि जो कचरा आहे तो इकडं टाकलेला जातो. याच्यात जास्त वेस्टेज नाही आहे आणि तुम्ही गुरंढोरं यांच्यासाठी वापरू शकता. सुंदर आहे. अजिबात कचरा येत नाही. 1% कचरा येत नाही आहे. 100% प्युअर डाळ तयार होते. फ्युचर प्राईड तुमचं सर्व आणि याच्यात गहू, बाजरा आणि ज्वारी हे स्वच्छ होते. ऑल इन वन आहे. मला याचं अजून एक आवडलं. पीस टू पीस रिप्लेस. हा, पीस टू पीस. हा पूर्ण पीस तुम्ही रिप्लेस देणार? बिलकुल. आता हे जर खराब झालं तर हा पीस नवीन भेटेल तुम्हाला. अच्छा. मशीनमध्ये शाफ्ट गेली नवीन भेटेल, बेरिंग गेलं नवीन भेटेल, पुली गेली नवीन भेटेल. हा पार्ट खराब झाला हा नवीन भेटेल. किती वर्ष बोलतो? 3 वर्षाची 3 वर्ष. वॉरंटी नाही, गॅरंटी. गॅरंटी डायरेक्ट. गॅरंटी आणि ते बॉन्ड पेपरवर लिहून.
सुंदर आहे ते. हे बघा तुम्हाला काय एक नंबर आहे. एक नंबर तेच ते पाहू शकता. आणि हा 3 नंबरचा हा पूर्ण कचरा आहे इथं. सुंदर आहे. किती प्राईस झाले? 78,000. 78 ला सबसिडी आहे. 78 35% अनुदान आहे. 35% अनुदान आहे. 3 वर्ष कंपनीचं नाव काय? आशिष इंडस्ट्रीज अकोल्याची ही इंडियन गव्हर्नमेंटद्वारा पेटंट केलेली मशीन आहे. याची 3 वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी आहे. पीस टू पीस रिप्लेस आहे. सदर मशीनचा डीलर रिप्लेसमेंट कसं आहे? पीस टू पीस रिप्लेस आहे. कुठलाही पार्ट जर तुमचा गेला मशीनचा तो पीस टू पीस तुम्हाला रिप्लेस भेटेल. पीस टू पीस रिप्लेस आहे. हां. आणि जगात एकमेव कंपनी आहे जी बॉन्डवर गॅरंटी लिहून देते तुम्हाला. तुम्ही बॉन्ड आणायचा, सही आम्ही करू, गॅरंटी तुम्ही लिहायची. आता पीस टू पीस रिप्लेस आहे. हा तुम्ही तुमचे कस्टमर आपलं कर्मचारी येणार, कस्टमर तुमच्याकडे यावं लागेल. नाही नाही नाही, आमचा माणूस डायरेक्ट ट्रान्सपोर्टची सुविधा आहे ना. आज साऊथ आफ्रिका, युगांडा, श्रीलंका, बांगलादेश, राजशाही, ढाका या ठिकाणी मशीन आमची अजून सुरू आहे. आता आठवडाभरापूर्वी आम्ही ऑस्ट्रेलियाला, नायजेरियाला मशीन पाठवली. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मिळेल. माझा नंबर जो आहे 98 81 72 79 55 हा इथे दिलेला आहे. याच्यावर तुम्ही एक हाय किंवा हॅलो करा आणि तुम्हाला सर्व मशीनची माहिती प्राप्त होईल. आणि महिला मशीन चालू शकते. प्रत्येक मशीनला एकच नटबोल्ट यूज केला गेलेला आहे. इझी टू वे आहे. एका पाण्यात उघडते, एका पाण्यात बंद होते मशीन. आणि मशीनचा जो प्रॉब्लेम आहे कुठेही एका तालुका लेवलवर याचा जो आहे प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह होऊ शकतो. सर्व्हिस सेंटर वगैरे आहेत का? सर्व्हिस सेंटर नाही, डायरेक्ट कंपनीवरूनच तुम्हाला हे भेटतं. टोल फ्री वगैरे नंबर आहे? बिलकुल बिलकुल. ठीक आहे सर, धन्यवाद. नाही क्वालिटी वाढली आहे. दोन्ही क्वालिटी काय चणा आहे ना याच्यात घेतलेला. इंडस्ट्रीज नाव आहे.